ब्रेकनंतर बातमी एका अपघाताच्या संदर्भातली वारकऱ्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला। सोलापूर पुणे महामार्गावरती हा अपघात झाल्याचं कळतंय। दुर्दैवाने या अपघातात 5 भाविकांचा मृत्यू झाला। 30 ते 40 भाविक यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। एकादशी निमित्त हे सगळे पंढरपूरला निघाले होते आणि भाविक पंढरपुरात हे जे भाविक आहे ते पोचत असतानाच एका ट्रॅक्टरला अपघात झाला आणि ट्रॅक्टरची म्हणजे एका ट्रॅक्टरला ट्रकची जोरदार धडक बसली आणि एकूणच या सगळ्या ह्याच्यात आपण पाहतोय 30 ते 40 भाविक जे आहेत ते जखमी झालेत आणि 5 भाविकांचा मृत्यू झालाय। बोलूयात आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्या बरोबर आहेत। वीरेंद्र, नेमका हा अपघात कसा काय झाला? विशाल, अत्यंत दुःखदायक घटना आहे। आज अंमलिका एकादशी आहे आणि त्या एकादशीला दर्शनासाठी तुळजापूर येथील कदमवाडी येथील हे सर्व वारकरी पंढरपूरकडे निघाले असताना त्यांच्या ट्रॅक्टरला एका ट्रकने धडक दिली आणि त्या अपघातामध्ये 5 वारकरी जे आहेत ते ठार झालेले आहेत आणि इतर 30 ते 40 वारकरी जखमी झालेले आहेत। अपघात भीषण होता, त्यामुळे तिथं ऐन महामार्गावर हा अपघात झाला होता। रात्री पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि त्यांची सर्व टीम तिथं दाखल झाली। जखमींना शासकीय रुग्णालय सोलापूर येथे दाखल करण्यात आलेले आहे, त्यांच्यावर उपचार चालू आहेत। परंतु ऐन एकादशीच्या दिवशी हा अपघात झाल्याने आणि त्यात वारकरींचा मृत्यू झाल्याने एक प्रकारे शोककळा पसरली आहे। विशाल, धन्यवाद वीरेंद्र या सगळ्या तपशिलाबद्दल। तर या ट्रॅक्टरला ट्रकची जोरदार धडक बसली ज्यामध्ये आपण पाहतोय 30 ते 40 भाविक जे ते जखमी झालेत आणि यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। पुढे बघूयात, आज पंढरपुरात अंमलकी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सजावट करण्यात आली आहे। गाभाऱ्याला पांढऱ्या रंगाच्या फुलांची सजावट करण्यात आली आणि यामुळे विठू माऊलीचं रूप अधिकच खुलून दिसतंय। कोणत्या ना कोणत्या निमित्ताने बा विठ्ठलाचा हा गाभारा वेगवेगळ्या संकल्पनेतून सजवण्यात येतो आणि आज अंमलकी एकादशी आहे। खास सफेद रंगाच्या फुलांनी हा गाभारा जो आहे तो सजवण्यात आला। त्याचबरोबर रुक्मिणी मातेचाही हा गाभारा आपण बघतोय, तोही सजवण्यात आलेला।